आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार? हा सैनिक, हा शिवसैनिक, हा खरा शिवसैनिक. नाही राहू द्या, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, त्या सगळ्या मराठी द्वेष्टांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिम्मत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामाऱ्या झाल्या, आमच्या अंगावरती येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय, एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो. आम्हाला कोणाचं उणं दोणं काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावरनं आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय हे या दिशेने जायचे काय, थोतांड आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची. एका राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी, म्हणजे मी पूर्वी बोललोय, याच दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता, हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा, 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री. त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांनी त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाहीये. पण तुम्ही माणसं मारताय संशयावरनं. गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं, ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले, तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले? त्यांना काना लात मारून घालून टाकत. त्याच्यामुळे एकदा काय ती व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग
हे आता सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळा चिखल केला ना, तो चिखल करू नका, कारण ही संधी फार मोठी आहे. ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही, आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले, जर का सिनियर लोकांना विचारलं, ते पुस्तक आहे माझ्याकडे, ते पत्र पण आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला हुकुमशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं आणि 2.5 वर्षात सरकार कोसळलं. तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले, त्या फटकारे पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आहे आणि एक महिला, तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले. आणि तेच आहे, व्हायचे तेच झाले. हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले. तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. प्रश्न विचारावेच लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा, पहिली तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, इथून सुरू करा. आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार, यांनी केलेला भ्रष्टाचार. आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक, जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, ह्या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा. आणि हातामधला भगवा, हा भगवा हाच पाहिजे. याच्यावरती निशाणी, आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डौलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल पांघरलेलं गाढव होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही. बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.